मध गळतय बघा एवढं मोठं म्हाव मध आहे. मोस्टली म्हाव काढलेला आहे, म्हणजे मधमाशाचं पोळं काढलेलं आहे. तर मधमाशाचं पोळं मित्रांनो असं असतं हे बघा. पहिल्या व्हिडिओ मध्ये लय छोटं होतं ते माव, ह्या व्हिडिओ मध्ये एकदम चपातीसारखं गोल गोल माव आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना, तो म्हाव काढायचा व्हिडिओ आहे. म्हणजेच मधमाशांचं पोळं ते काढायला चाललो आहे. सकाळी 7:30 वाजले. माझ्याबरोबर बाप्पू आग आहेत. आणखीन 4-5 दिवस आमच्या इथे संध्याकाळचा पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं सगळं वातावरण थंड आहे. 50 वर्षाच्या पाठी आम्ही चाललो आहे. म्हणजे तिकडे लाईट नव्हती त्यावेळेला, होय ना काका? 50 वर्षा मागे लाईट नव्हती. रस्ते नव्हते, काय रस्ते तर नव्हते, लाईट नव्हती, परत नेटवर्कचा विषय नव्हता. त्या जमान्यात आता चाललो आहे आम्ही, कारण इकडे लाईट नाही आहे, नेटवर्क नाही आहे आणि म्हणजे कुठला संपर्कच नाही आहे इकडे गावात. निवांत आहेत. आज सुट्टी आहे आणि आता आम्ही मधमाशाचं पोळं काढायला चाललो आहे. माझ्याबरोबर बाप्पू काय. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बघा आपण आता काट्या काढलेल्या आहेत वडायला. बघा हे पप्पा हे काढलेलं आहे. आता हे चांगले चाचणी करत आहेत. काय सांगते? ही काजूची बाग आहे, ती बापू काकांची. एवढं सगळी हे बघा हे काजू आहेत. हे एवढं इथपर्यंत सगळी त्यांचीच बाग आहे. हे बघा 6 वर्षातून एकदा धरतात. 6 वर्षातून त्यांचे 10 वर्षातून त्यांचे एकदाच काजू धरतात. म्हणजे हे बघा हे आहे, थोडे आहेत ते बापू काका त्यांचे हे सगळे काजू आहेत. बघा एवढे सगळे काजू. तर मित्रांनो कॅमेरा दिला मी मोक्षाकडे आणि चाललो आता 5 मिनिटात मधमाशांचं पोळा दिसेल आम्हाला. बापू काकांनी कुठे बघितलंय मधमाशाचं पोळा ते बघूया जाऊन. मित्रांनो हे बघा हे सगळं जंगल आहे, त्याच्यामध्ये अर्धे काजू आहेत, पण त्यांना अजून काही काजू लागलेली आहे. बापाकांच्या कलमात बापकांनी पिशवी त्याच्यासाठीच आणलेली. आंबे पकडला ते आपण टाकायचं, त्याच्यामुळे त्यांनी पिशवी आणलेली. आम्ही काय आणलेलं नाही, त्यांचे आहेत. हे बापू अक्कांनी आंबे गोळा केलेले आहेत. हे बघा हे बापू अक्का, त्याचे मी मगाशी तुम्हाला काजू पण दाखवल्या, त्या पण ह्यांच्याच होत्या. आता मी तुम्हाला कोकणातली कलंब दाखवते. हे बघा ही आहेत कलंब आणि हे बापू अक्का आंबे शोधायला जात आहेत पुढं. मित्रांनो माझ्यावर मोक्षा आहे. मोक्षा इकडे बघा. आता कॅमेरा चालवणार आहे ती मोक्ष चालवणार आहे. बघूया कसा कॅमेरा चालवते. नाव आहेत हे बापू आणि माझे पप्पा मॅनेजमेंट करत आहेत. काय करायचं आहे आमचे पप्पा आता चढत आहेत. हे बघा आणि हे वरती माव आहे, खूप वरती माव आहे. आता ते काय करतात हे काय माहित नाही. आता बघा सगळं तोडत जात आहेत. पहिल्या व्हिडिओ मध्ये लय छोटं होतं ते माव, ह्या व्हिडिओ मध्ये एकदम चपातीसारखं गोल गोल माव आहे. आणि हे पुढं माव आहे, यांच्यावर मास्क पण खूप बसलेले आहेत. काय काय माणसं काय काय करतात, त्या हेल्मेट घालतात आणि माव काढायचा. आता हलवलेला आहे. माशा खूपच उठलेल्या आहेत, माशा उठलेल्या आहेत. ओ काका 2 माव आहेत ना? 2 आहेत. हे माव आणि हे आता पप्पा माव कापत आहेत.
एवढं मोठं माव आहे हे बघा. एवढं हाय. मोठं माव मध आहे बोलू. चालू केलं. हा बोलला ना. तर मित्रांनो मोस्टली म्हाव काढलेला आहे, म्हणजे मधमाशाचं पोळं काढलेलं आहे. तर मधमाशाचं पोळं मित्रांनो असं असतं हे बघा. एकदा मधमाशांना हलवलं, पोळ्याला हलवलं का माशा निघून जातात. मग आपल्याला पोळं काढता येतं. ही पकडी आहे बघा, आणि ह्याच्यामध्ये सर्व मध आहे. ओके, म्हणतात त्याला पकडी म्हणतात. त्याला पकडी म्हणतात. पकली पकली पकडी म्हणतात. चला आता तर मित्रांनो व्हिडिओ आता इथेच संपवतो. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. तू नाही हे बघा, हे आता हे मध गळतंय हम्म? बघा. होय. आणि ह्याची आता आम्ही भाजी करायला याला नेत आहेत. चला याचा भाजीवाला चल लवकर चल. गळतंय.